उन्हाळ्यासाठी थंडगार कैरीचं पन्हं आज आपण बनवत आहोत. यासाठी वजनी अर्धा किलो मी तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत. स्वच्छ धुतलेल्या आहेत आणि कुकरमध्ये साधारणपणे 5 ते 6 शिट्ट्या घेऊन आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये जी सालं आहेत ती काढून घ्यायची आहेत. सगळा गर हाताने सुरुवातीला काढून घ्यायचा आहे. आता सालाचा जो गर होता तो सुद्धा चमच्याने सगळा काढून घ्यायचा आहे. हा जो गर आहे खूप जणं मिक्सरमधून ग्राइंड करतात. मिक्सरमध्ये जर कैरीचा हा गर फिरवलात ना तर ह्याचा जो रंग आहे काळसर होतो. त्यामुळे मी कायम ह्याला चाळणीवरती गाळून घेते. असं केलं एकदम मऊसूत ह्याचा गर तयार होतो. सुरुवातीला हा सगळा गर गाळणीवरती मी गाळून घेतला होता. तयार झालेला ह्याचा जो पल्प आहे हा 1.5 वाटी तयार झालेला आहे. म्हणून मी यासाठी 1.5 वाटी इतकंच घेतलं होतं गूळ. तुम्ही या ठिकाणी गुळाच्या जागी साखर किंवा अर्धी साखर अर्धं गूळ हे सुद्धा प्रमाण घेऊ शकतात. आता यामध्ये गूळ घालूया. बरोबरीने जे शिजताना पाणी घातलं होतं कुकरमध्ये ते सुद्धा मी घातले. लक्षात घ्या, जेव्हा आपण कैरी शिजवणार आहोत त्यामध्ये खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे, कारण आपण याला फ्रीजमध्ये महिनाभर स्टोअर करणार आहोत. जास्त पाणी असेल तर हे महिनाभर फ्रीजमध्ये स्टोअर होणार नाही. 1.5 वाटी पल्पसाठी मी 1.5 वाटी गूळ घातला होता. गूळ आवडत नसेल तर तुम्ही साखरसुद्धा घालू शकतात. साखरेचं प्रमाण किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात. मी जे प्रमाण घेतलेलं आहे त्यामध्ये बेताचं गोड तयार होतं. जास्त गोड आवडत असेल तर गुळाचं प्रमाण वाढवा. आता या पल्पमध्ये आपण गूळ घालूया. बरोबरीने मी 1 टीस्पून इतकं घेतलं होतं. यामध्ये मिरी पावडर, जायफळ वेलची पावडर 1 टीस्पून घातलं होतं आणि थोडंसं याच्यामध्ये मी घातलं होतं केशराच्या काड्या. केशराच्या काड्या ऐच्छिक आहे. जर तुम्हाला जिरा पावडर आवडत असेल तर तुम्ही 1 टीस्पून जिरा पावडरसुद्धा यामध्ये ॲड करू शकतात. सगळं मिक्स करायचं आहे आणि साधारण 1 तास आपल्याला झाकून ठेवायचं आहे. 1 तास झाकून ठेवल्यामुळे एक तर गूळ यातला पूर्णपणे वितळून जाईल. आता हा तयार झालेला पल्प फ्रीजमध्ये तुम्ही काचेच्या बरणीत भरून 1 महिनाभर स्टोअर करू शकतात. लक्षात घ्या, यामध्ये आपण पाणी जास्त घातलं नाही आहे, त्यामुळे महिनाभर इतकाच स्टोअर होईल. आता यापासून पन्हं कसं करायचं? तयार झालेला पल्प एका ग्लाससाठी साधारणपणे 4 ते 5 टेबलस्पून घेऊया आणि त्यामध्ये 200 ते 250 ml थंडगार पाणी घालूया. तयार झाले अप्रतिम चवीचं असं आपलं उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार पन्हं. जर तुम्हाला आमचे मराठी यूट्यूब चॅनल खाद्यजत्रेचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहतायत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तयार झाले अप्रतिम चवीचं उन्हाळ्यासाठी स्पेशल थंडगार पेय कैरीचं पन्हं.